मी भिक्खू शीलरतन थेरो, माझे गुरु पूर्णा उपगुप्तजी महाथेरो या तिसऱ्या धम्म परिषदेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमरावजी आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा कार्य अध्यक्ष ते सुद्धा या धम्म परिषदेमध्ये येणार आहेत. नितीन कराळे सर देखील येणार आहेत. अनेक पाहुणे येणार आहेत. धम्म परिषदेमध्ये अनेकांचे व्याख्यान होणार आहेत. इंदवंश येणार आहेत. भिक्खू औरंगाबाद ज्ञानरक्षित भंतेजी येणार आहेत. खेमोधमो येणार आहेत. सत्यपालजी हे येणार आहेत. थेरो भंतेजी भिक्खुनी चारुशिला नांदेड हे सुद्धा येणार आहेत. अनेक भिक्खू येणार आहेत. जनतेना पूर्ण उपासक उपासिकांना मला सूचना करायची आहे की आपण या मोठ्या संख्येने शुभ्र वस्त्र परिधान करून गेल्या 2 वर्ष अगोदर जशा ती धम्म परिषद झाल्या शांततामय वातावरणामध्ये, तसेच ही धम्म परिषद शांततामय वातावरणामध्ये व्हावी. या परिषदेला अनेक लोक येणार आहेत. अनेक उपासक उपासिका येणार आहेत. सकाळी 9 वाजता मिरवणूक आहे आणि 10 वाजता मिरवणूक संपेल. 10 वाजता 11 वाजता भिक्खू संघाचं भोजन राहील आणि भीमरावजी आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष यांच्या प्रबोधन शुभेच्छा राहतील. धम्म परिषदेला ते येणार आहेत. ते देखील देणार आहेत. अनेक मान्यवर देखील या कार्यक्रमामध्ये 12च्या नंतर ही धम्म परिषदेचं उद्घाटन होईल आणि कराळे सर येणार आहेत आणि अनेक प्रमुख पाहुणे येणार आहेत. या धम्म परिषदेमध्ये मला उपासक उपासिकांना हे सांगायचं आहे की शुभ्र वस्त्र परिधान करून सकाळी 9 वाजता मिरवणुकीमध्ये सामील व्हावं. दोन परिषदा खूप चांगल्या पद्धतीनं उपासकाच्या सहकार्याने आर्थिक दानावरच ही धम्म परिषद आपण साजरी करतो आहे. मुदखेडमध्ये ही तिसरी धम्म परिषद होत आहे. अनेक कार्यकर्ते या धम्म परिषदेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. एकत्र येण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणूनच ही धम्म परिषद आपण एकत्र येण्याचा काम करत आहे. भगवान बुद्धाचा जो काही संदेश आहे दुःख मुक्तीचा, तो या ठिकाणी आपण भिक्खूच्या मुखातून आपण त्यांना दुःखमुक्त करणार आहोत. उपासक उपासिकांना सर्वाचं मंगल हो, सर्वाचं कल्याण हो, सर्वजण दुःखातून मुक्त हो.